नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय भरतभाऊ चौगुले व त्यांचे सहकारी अमोल मतिवडे हे आहेत। आज आम्ही एक जाहीर आवाहन करणार आहोत शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण 24वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे आणि या परिषदेसाठी शेतकऱ्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी आज आम्ही इथं जमा झालेलो आहोत। मला एकच शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की या ऊसाचा हमी भाव म्हणजेच FRP ही गेल्या वर्षी जी निश्चित झाली होती ती सर्व कारखान्यांनी दिली का, हा प्रश्न आहे। ऊस एक असं पीक आहे ज्या पिकाची नासाडी होत नाही। आज 4 दिवस ऊस थांबला म्हणून तो ऊस खराब होईल का अशी परिस्थिती ऊसाची नसते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी याच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीची गडबड गोंधळ करू नये आणि कारखान्याला चाललेला ऊस आता थांबवावा, कारण FRP अजून निश्चित झालेली नाही। कारखान्यांनी एकत्रित येऊन FRP निश्चित करणं आणि ती शेतकऱ्यांना देणं हे बंधनकारक आहे, हा रूल आहे। मात्र हा रूल कारखानदार पाळत नाहीत, आपल्या शेतकऱ्याचा आडसाटा घेतात ते आणि कुठेतरी ऊस गाळप चालू झालेला आहे असं एक पोकळ हे दिलेले असते। आपण ऊस तोडतो, कारखान्यांना घालवतो आणि परत 2600-2700 रुपये भाव घेतो। हे असं व्हायला नको। याच्यासाठी ही 24वी ऊस परिषद माननीय स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही ऊस परिषद पार पडणार आहे। आणि आज आपल्याबरोबर भरतभाऊ चौगुले आहेत। आपण त्यांना विचारतोय की ही ऊस परिषद नेमकी कोणत्या मुद्द्यावर असणार आहे। 24वी ऊस परिषद ही शेतकऱ्यांच्या आजपर्यंत जर शेतकरी बघितलं तर अतिवृष्टी आणि वाढलेले रसायन असू दे, कीटकनाशक असू दे, वाढलेले भाव आणि दोन्ही आसमानी संकट पण आहे आणि सरकारी संकटही आहे आपल्यावर, आणि या दोन्ही संकटांना शेतकरी ऊस उत्पादक भरडला जातोय आणि आपण पिकवलेल्या ऊसाला खरंच आपल्याला परवडेल इतका भाव मिळतोय का हे बघणं गरजेचं आहे। आणि तो जर भाव मिळत असला तर शेतकऱ्यांनी ऊस घालावा आणि प्रत्येक कारखान्यानं कुठलाही दर न जाहीर करता ऊस जर नेत असतील तर तो ऊस कारखान्याला न घालता त्या शेतकऱ्यांनी तो ऊस थांबवावा। आणि साहेबांनी, राजू शेट्टी साहेबांनी जे मुद्दे आहेत, गेल्या वर्षी तुटून गेलेल्या ऊसाला हमी भाव FRP अजून पूर्ण मिळालेला नाही आणि त्याचा हिशोब द्यावा आणि चालू गळीत हंगाम जो चालू होणार आहे, होऊ घातलेल्या गळीत हंगामाचा भाव ठरवण्यासाठी 16 तारखेला आपण सर्वांनी तिथं जयसिंगपूर विक्रमसिंह क्रीडांगणामध्ये हजर राहायचं आहे, हे मी आवाहन करतो। मला सांगा भाऊ की सर्वात महत्त्वाचं ही FRP आणि याच्या संदर्भात कारखानदार जे बांधील असतात ते आजपर्यंत बांधील राहिलेले दिसत नाही। FRP जे मूल्य ठरलेलं असतं ते पूर्ण FRP शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे काय, आणि मग या संदर्भात शेतकरी कुठे चुकतो का? शेतकरी पिकवतो एवढंच, पण त्याला विकता येत नाही, ही खरी वास्तविकता आहे। शेतकरी राबायचं, 18 महिने त्याला पाणी द्यायचं, खत घालायचं, संगोपन करायचं आणि ऊस जाताना मात्र का नाही गडबड करायची आणि कुठल्या तरी काटा मारणाऱ्या कारखान्याला किंवा कमी दर देणाऱ्या कारखान्याला ऊस घालायचा, हा नित्याचा त्याचा प्रकार होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे, आर्थिक मंदी तर भरपूर आहे आणि शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे। तरी देखील शेतकऱ्याला काय वाटते मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आपला ऊस आपण पिकवतो, आपण त्याचा म्हणजे किंमत ठरवणं महत्त्वाचं आहे। आणि सोन्याचा भाव मिळत असताना आपण मातीमोल कवडीमोल किमतीने जर ऊस देत असू तर त्याला काय अर्थ राहणार नाही। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी बाबा 16 तारखेचा ऊस परिषद ऊस तर सगळ्यांनी थांबावं आणि शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं की बाबा आपण पिकवलेला माल खरंच चांगल्या क्वालिटीचा ऊस पण त्याच भावाने जातो आणि बाद झालेला ऊस पण त्याच भावाने जातो। आपण तरी म्हणजे FRP म्हणजे किंवा रिकव्हरी बेस्ड जो दर आहे ती मागणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने ती ऊस परिषद आहे। मिरज तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी एक बेडगावचा ऊस उत्पादक शेतकरी या नात्याने आपणाला आवाहन करू इच्छितो की वेळोवेळी आपण कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाला एवढा उच्चांकी भाव मिळतो व आपल्या या भागातील ऊसाला एवढा उच्चांकी भाव मिळत नाही अशी खंत असते, पण आपल्या चुका आपण कुठंतर लपवतो। आपण आपला ऊस कारखान्याला पाठवायला गडबड करतो की त्या ऊस तोडणी मजुरांच्या पाठीमागे लागून ऊस घालवतो की कुठंतर आपल्या उरावर तो एखादा बोजा असल्यासारखा
आपण घालवतो आणि नंतर आपण दरासाठी आपल्या भागात दर मिळाला नाही ही आपलीच खंत असते. तर भावांनो, तुम्हाला माझं आव्हान आहे की चालू वर्षी ऊसाला हुमणीमुळे व पाणी जास्त झाल्यामुळे ऊस पिकाचे खूप नुकसान झालेले आहे. कारखाना प्रामुख्याने खोडवा व निडवा पिकाची तोडणी करत असतो. आपल्या भागातील 15 दिवसातच खोडवा व निडवा ऊसाचा संपूर्ण तोडणीचा हंगाम संपणार आहे. त्याच्यानंतर लागणी. त्यामुळे जवळजवळ कारखाना किती जर सांगत असला तर 80 ते 85 दिवसात संपूर्णच हंगाम यावर्षी संपणार आहे व कोणाचं एक कांडही रानात शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ऊसाचं उत्पन्न कमी आहे व आपल्याला कुठेतरी भाव पदरात पाडून घेण्याची संधी आहे. ही संधी जर आपल्या हातून आपण घालवली तर ह्या संपूर्ण नुकसानीला आपणच जबाबदार असतो. आपण निसर्गाला व सरकारला रोखू शकत नाही, पण आपल्या रानातील ऊस आपल्या हक्काचा आहे व आपला दर आपण आपला ऊस थांबवून एक 15 दिवसाच्या अंतरात दराची कोंडी फुटेल व राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलन न होता कारखान्याने दर जाहीर करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने दर आपल्याला मिळू शकतो. याच्यासाठी सर्वांनी आपली ऊसतोड न घेता आपल्या रानात थांबवून सहकार्य करावे. एवढेच मी स्वाभिमानी शेतकरी संघटना व बेडे गावातील एक ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने आपणाला आवाहन करतोय. आपण थांबूया, ऊस दर मिळवून घेऊया. अगदी बरोबर. म्हणजे अनेक कारखान्याची काटामारी असून दे किंवा सोन्याच्या कांडीला जर पितळेचा भाव येत असेल तर मात्र शेतकऱ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. ऊस हे नाशिवंत पीक नाही, त्यामुळं ऊस जरी 4 दिवस लेट कारखान्याला गेला तरी चालेल. मात्र दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेला आपण हजर राहावं आणि आपल्या ऊसाचा दर आपण तिथं निश्चित करायचा आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं की तुम्ही 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे फार मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं व आपल्या ऊसाचा FRP निश्चित करावा. हेच यामागचा मुख्य उद्देश आहे.